तर आजच्या दिवसातील या खऱ्या अर्थानं स्पर्धेची सुरुवात होत असताना आपण पाहिलं गेलं तर जावली टेनिस क्रिकेट आणि जावली टेनिस क्रिकेटचा विचार केला तर जवळजवळ 80 ते 90 संघ या क्रीडा प्रतिष्ठानमध्ये रजिस्टर आणि त्यामधील 32 संघ या भैरवनाथ चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। आयोजक आहेत खऱ्या अर्थानं जवळवाडी मंडळ, अर्थातच सर्व ग्रामस्थ असतील, तरुण वर्ग असेल, या स्पर्धेचं देखणं आयोजन आणि या स्पर्धेसाठी निवडलेलं मैदान मित्रांनो नवी मुंबई क्रिकेटला सातत्यपूर्व संगत असतो। नवी मुंबईला क्रिकेटची पंढरी असं संबोधलं जातं आणि त्यामधील एक देखणं अग्रगण्य मैदान अर्थातच हे सारसोळेचं मैदान आणि या मैदानातून ही स्पर्धा आपल्या भेटीला पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल। या स्पर्धेचं येणारे 3 दिवस या स्पर्धेची ए ग्रुप मधील पहिली मॅच आपल्या समोर असेल। एका बाजूला पिंपळी विपक्ष घरात घर, पिंपळी विपक्ष घरात घर आणि मगाशी अर्थातच आमच्या मार्गदर्शक आदरणीय अनिल दादा कदम यांनी सांगितलं की पिंपणी संघ खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या संघाचा खेळ आतापर्यंत कोणाला माहिती नाहीये, कशा प्रकारची त्यांची रणनीती असेल। येणाऱ्या या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर अपोजिट असेल घरात घर 11 संघ। घरात घर संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय, कर्णधाराचा मानस या खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंग मध्ये 50 धावांच्या आतमध्ये पिंपळी 11 संघाला रोखण्याचा मानस घरात घर संघाने आखलाय। तर सलामीची जोडी पिंपळी 11 संघाची मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि किशोर मात्र दाखल झालाय। तर गोलंदाजी मार्क वरती तर पहिला चेंडू आकाश यांच्या माध्यमातून फलंदाज मात्र गणेश, डावखुर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहिलं गेलं तर 2 क्षेत्ररक्षक तळट्यार सर्कल बाहेरच्या ठेवण्याची मुभा लॉंग ऑन आहे। तदनंतर डीप मिड विकेट सज्ज आहे। पहिला चेंडू या स्पर्धेतील भैरवनाथ चषक 2022 मधला शॉर्ट पिच चेंडू इथे यस पहिला चेंडू आमच्याकडे पंचांचा इशारा येतोय। वाईट चेंडूनी सुरुवात, खऱ्या अर्थानं अव्वंतर धाबेनी सुरुवात या स्पर्धेच्या श्री गणेशा धाबांचा झालाय टीम पिंपळी 11 संघाचा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आकाश सज्ज झालेला पाहायला मिळेल। स्ट्राईक एंडला मात्र गणेश। आता मात्र लो फुल टॉस बॅट वरती चेंडू स्क्वेअर लेगचा रिझन क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पार येतो। या स्पर्धेतील पहिला चौकार फलंदाज गणेशाच्या नावावरती लागला जाईल। टीम आहे पिंपळी 11। 4 धाबे बरोबर धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 5। गोलंदाजी खऱ्या अर्थानं या खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणारे आतापर्यंत खेळपट्टी आपण कित्येक स्पर्धा अनुभवल्या या खेळपट्टीवरती। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र या चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन। यस पंच पुन्हा एकदा आमच्याकडे बळले जातील। अभ्यंतर दबेची भर, थोडस कुठेतरी दिशा भरकटलेला पाहायला मिळतोय आकाश। खऱ्या अर्थानं जी चेंडूची लाईन होती थोडीशी ऑफ एसटी मिडल एसटीला जर असता तर नक्कीच चांगला इथे फायदा देऊन गेला असता फलंदाजासाठी। अडचणीचा चेंडू होता। ओ यास इथे सुरेख कमबॅक, लाजबाब चेंडू पाहायला मिळाला। इथे मात्र काय घडतंय, विकेटचं पचलन। यस स्वतः फलंदाज पा, इथे मात्र खऱ्या अर्थानं या गोष्टीसाठी क्रिकेटमध्ये सलाम केला जातो मित्रांनो। तुम्हाला माहिती असतं माझ्या बॅटला एज लागले 55 पर्यंत तो कधी कधी आवाज पोहोचत नाही, परंतु ही आहे खिलाडी वृत्ती। सलाम असेल या फलंदाजाला खऱ्या अर्थानं मित्रांनो। गणेशला कौतुक करावं तेवढं कमी असेल। अपील तर लाऊड झाली होती, परंतु 55 पर्यंत तो आवाज पोहोचला की नाही पोहोचला ही शंका होती, परंतु स्वतः मात्र नक्कीच रिस्पेक्ट आदर इथे क्रिकेटचा खूप महत्वाचा असतो। आणि इथे विकेटचं पतन, विकेट क्रमांक 1 मात्र बाधवून तंबूच्या दिशेने, फलंदाज मात्र गणेश। बॅक टू द पॅव्हिलियन, पहिल्या विकेटचं पतन। नवीन फलंदाज मिलिंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात। पहिल्याच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं जाणं वन डाऊनचा खेळाडू खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण विचार केला की पहिले 1-2 षटक नक्की सांभाळून खेळलं जातं, तदनंतर मात्र तिथे
थोडेसे हात खोलले जातात, परंतु आता मात्र सलामीचा फलंदाज गणेश बॅक टू द पवेलियन गेला. त्यानंतर मात्र मिलिंदला यावं लागलंय. आता मात्र रणनीती थोडीशी वेगळी असणार आहे, कारण आपण विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 1 चालू असताना जोपर्यंत विकेट पडत नाही तोपर्यंत धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आता मात्र इथे काय स्ट्रॅटेजी असेल पाहिला गेला तर पुढचा चेंडू आकाश, ओ चांगला चांगला चेंडू म्हणावा लागेल. तिथे मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक जाईल, तिथे मात्र नक्कीच एक धाबेवरती रोखलं जाईल. एका धाबेचा श्री गणेशा धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती लागल्यात 7 धावा. 7 स्कोरबोर्ड पिंपळी 11 संघ. एका विकेटचं पतन नक्की झालंय. पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणाची रचना 2 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन आहे, त्याचप्रमाणे लॉंग ऑन आहे सीमा रेसेला. त्यानंतर मिड विकेट आहे शॉर्ट दरम्यान शॉर्ट पाईन लेग. ओ चेंडू हवेमध्ये, गोलंदाज स्वतः चेंडू खाली, या स्टिपला जाईल झेल. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. इथे मात्र किशोरला परतावं लागेल. इथे पिंपळी 11 संघाला पहिल्या षटकामध्ये लागलेला हा दुसरा हादरा. शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं असतंय. तुम्ही चेंडू पर्यंत पोहोचले नाहीत तर तिथे मात्र तुम्हाला धोका होऊ शकतो. आणि चेंडूच्या लाईन पासून थोडासा भरकटला होता किशोर, त्यामुळे फटका मात्र मिडल ऑफ द बॅट लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या विकेटचं पतन, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये खूप काही घडताना घडतंय. 7 धावा धावफलकावरती आहेत पिंपळी 11 संघ. विकेट क्रमांक 2 बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित. स्ट्राईक एंडला मात्र मिलिंद पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पाहिलं गेलं तर मिड ऑफ आहे, कव्हर आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. खोलबार टप्प्याचा चेंडू, इथे मात्र थोडासा आउटसाइड आहे. पंच सांगताय लाऊड अपील केली जाते, परंतु डॉट बॉलची सांगता मात्र झालेली पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज मात्र आकाशांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मिलिंद यांना हा चेंडू काय समजला नाही, त्यांना स्क्वेअर लेगला नक्कीच हा पटका सजवायचा होता, परंतु चेंडूवरची नजर ही खूप महत्वाची गोष्ट असते. ज्या वेळेस आपण क्रॉस द लाईन खेळत असतो मित्रांनो, त्यावेळेस तुमची नजर मात्र तिथे तीक्ष्ण असली पाहिजे. आकाश पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यस फुलटॉसला दिशा दिली, कव्हर रिजन, दन 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 चेंडू सीमा रेषा पार येतोय. या षटकातील आणखी एक दणदणीत चौकार फलंदाज मिलिंद यांच्या बॅट मधून येतोय. खणखणीत चौकार. षटक क्रमांक 1 मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 11 टीम पिंपळी 11 संघ. षटक क्रमांक 2 आपल्या नावे घेतून येतोय चेतन प्रसाद आहे का, सॉरी. नवीन गोलंदाज प्रसाद गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला मात्र आपल्याला मिलिंद यांना पाहायला मिळतात. जर या खऱ्या अर्थानं सालसोळेच्या मैदानाचा विचार केला तर मित्रांनो, गेल्या वर्षीचा एक रेकॉर्ड नक्कीच आपल्याला सांगेन आवर्जून. पहिला चेंडू, इथे मात्र लॉन्सिंग ग्राउंड, इथे पुढे सरसावून फ्रंटला आले होते, परंतु फटका मात्र सजला होता. कव्हरच्या रिजन मध्ये आतमधला एज लागलाय. रोहितच्या बॅट मधून सॉरी एक धावेचा फटका आला. आता मात्र मिलिंद स्ट्राईक एंडला असतील, कारण ज्या वेळेस तुम्ही मित्रांनो फुटवर्क घेत असता त्यावेळेस चेंडूवरची नजर नक्कीच चांगली असणं गरजेचं असेल आणि बॅटला मिडल ऑफ द बॉल कसा लागेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक धरट्या सर्कलच्या बाहेर असतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 चालू आहे. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप मिड विकेट. पुढचा चेंडू गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही, थोडासा नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचला नाही, तिथे ड्रॉप झालाय झेल. त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट. स्क्वेअर लेग पाहिलं गेलं तर थोडस
डीपला होता, त्यानंतर चेंडू पर्यंत जाता जाता तिथे चेंडू मात्र लँड झाला जमिनीला. 2 धाब्यांची भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं 14 मे हा दिवस सुद्धा मित्रांनो खऱ्या अर्थानं आजचा दिवस बलिदानाचा आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा 14 मे हा खऱ्या अर्थानं दिवस आहे, त्यांचा जन्मदिवस. त्या दरम्यान चेंडू येतोय लॉंग ऑन रिझनला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर आलेली चांगली फेकी आणि सातत्यपूर्व सांगत असतो मित्रांनो, तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करताय, चेंडू अडवताय कसा, हा महत्वाचा नाही, तर चेंडू अडल्यानंतर आपली फेकी कशी होते हे खूप महत्वाचे आहे. दादा बसा तुम्ही. त्या दरम्यान एक धाव मात्र कंप्लीट झाले, एका धावेची भर. धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिली मॅच आपल्या समोर श्री भैरवनाथ चषक 2022 अर्थात श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब जवळवाडी आयोजित आपल्या ग्रामदैवतांच्या नावाने भरवला गेलेला हा चषक. खऱ्या अर्थानं ग्रामदैवतांनी योगायोग आहे, भाग्य आहे की माझं सुद्धा ग्रामदैवत भैरवनाथ आणि या स्पर्धेचा घटक होण्याची संधी प्राप्त झाली आहे. गती परिवर्तन यास इथे मात्र या चेंडूचा आहे बोलबाला. मित्रांनो सातत्यपूर्व सांगत असतो की ज्या ज्या वेळेस फलंदाजांचा कहर झाला त्यावेळी आला यॉर्कर. खऱ्या अर्थानं त्या यॉर्करने बराच वेळ खऱ्या अर्थानं गोलंदाजांचं खऱ्या अर्थानं जे सपोर्ट होता तो दिला, गोलंदाजांना वाचण्याचा चान्स दिला. परंतु तदनंतर मात्र या क्रिकेट विश्वामध्ये आला हेलिकॉप्टर आणि त्या यॉर्करला मात्र तिथे शोधून काढला तो पर्याय. तदनंतर मात्र स्लोअर वन आणि अजूनपर्यंत त्याला मात्र कुणी यास इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावर तो लाजबाब फटका, नेत्रदीप फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका, चेंडू सीमारेषा पार. मिलिंद यांच्या बॅट मधून येत आहे 4 धावा. 4 धाबे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समाप्त झालंय, म्हणजेच इथे मात्र 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 2 धावा. 10च्या सरासरीने टीम पिंपळी 11 हा संघ पहिल्या षटकामध्ये 2 धक्के बसलेले असताना चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आणि आता मात्र येणारी 3 षटकं असतील आणि 3 षटकांमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण मात्र खुलं पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांपर्यंत कमी चेंडू पोहोचतात. हा रेकॉर्ड आहे कित्येक वर्षाचा की या मैदानामध्ये चेंडू हवाई सफर जास्त आणि जमिनी लगत आउटफील्ड मधून कमी चेंडू जाताना पाहायला मिळतात. त्याचं कारण ती खेळपट्टी आहे, ती फलंदाजांच्या प्रेमात पडलेली असते. ज्या मोठमोठ्या स्पर्धा, ओपनचं क्रिकेट असू द्या, नवी मुंबईचं क्रिकेट असू द्या किंवा आपल्या सातारा जिल्ह्याचं क्रिकेट असू द्या, या मैदानाने कित्येक स्पर्धा अनुभवल्यात. तर गोलंदाजी मार्कवरती जाऊया. चेतन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. सायकीला फलंदाज मात्र रोहित आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू फटका फसला, एलिमिनेशन नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचणार का नाही. इथे मात्र तुम्ही ज्यावेळेस हवेमध्ये चेंडू जातोय त्यावेळेस प्रयत्न करणं गरजेचं असेल. एवढा वेळ हवेमध्ये चेंडू असताना झेल टिपणं गरजेचं आहे. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही. आला या 2 धावा. 2 धाबे बरोबर धावसंख्या 22 या आकड्यावरती जाईल. धावफलकावरती 2-2-2 म्हणजेच 2 षटक संपले आहेत. 2 गडी बाद आणि त्यानंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण मिळतं जुळतं आहे. शॉर्ट पिच चेंडू एज लागलीये. यष्टिरक्षक चुकी. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन आलाय तिथे मात्र बॅकिंगला, परंतु हा झेल होणं गरजेचं होतं. जर पाठमुऱ्या साईडनी पळत मागे जर मूव्ह केला असता तर नक्कीच चेंडू आपल्या हातामध्ये लँड झाला असता. मित्रांनो कॅचेस विन मॅचेस हा क्रिकेटचा मंत्र आहे आणि तो ज्यांनी अवगत केला तोच खऱ्या अर्थानं संघ या स्पर्धेमध्ये नवे तर क्रिकेट विश्वामध्ये अग्रेसर होताना पाहायला मिळतो. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. म्हणजेच ही स्पर्धा तुमच्या गावापर्यंत, तुमच्या मित्रपरिवार ही तुमची मॅच पाहतोय, तुमचं प्रदर्शन कसं होतंय हे पाहत असतो. त्यामुळे 100% योगदान आपल्याकडून आपल्या संघाला दिलं गेलं पाहिजे. कारण हे आहे ग्रामीण क्रिकेट, ही आहे गावासाठीची तळमळ, ही आहे गावाच्या नावासाठीची तळमळ. कारण एज लागली आहे. यस, फलंदाज क्रमांक 3 मिलिंदला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन.
थोडं समजदारीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं एक वेगळ्याच मूड मध्ये मिलिंद आपल्याला पाहायला मिळत होता, कारण ताकद लावायची नाहीये इथे, नजाकत भरे फटक्यांच्या साह्याने इथे धाबा कुटायच्या होत्या मिलिंदला, परंतु घात झालाय इथे. विकेट क्रमांक 3 मात्र पिंपळी 11 संघ इथे मात्र बाद झालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती आहे 23 धावा, 3 विकेटचं पतन. टीम पिंपळी 11 संघ या पहिल्या मॅचचा थरार आपल्या समोर मित्रांनो खऱ्या अर्थाने या सारसोळेच्या मैदानामधून आपल्याला पाहायला मिळतोय. 5 क्षेत्ररक्षक पाहतोय, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर कावू कॉर्नर थोडासा डीपला सजलाय, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन बाउंड्री लाईनला सज्ज. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, शॉट दरम्यान शॉट फाईन लेग सज्ज आहे. सजले फलंदाज विजय. ओ हो विजयचा मोठा प्रहार आणि इथे मात्र सुरेख जजमेंट पाहायला मिळाला आपल्या संघासाठी. 4 धावा वाचवल्या म्हणेन. कोण होता हा? कोण आहे? विशालच्या माध्यमातून अतिशय सुरेख ॲपेट, चांगला ॲपेट दिला आणि असे ॲपेट द्यायला पाहिजे तुम्ही मित्रांनो. खऱ्या अर्थानं आपल्या संघाला 100% योगदान द्यायचंय, कारण आज जर आपण प्रत्येक गावाचा विचार केला तर भरपूर तरुण आज एका गावामध्ये असतात आणि त्यामधून 11 मध्ये आपलं सिलेक्शन झालेलं असतं. पुन्हा एकदा यासमादूर साऊंड, फलंदाज मात्र विजय विजय विजय. पहिला षटकार या स्पर्धेचा फलंदाज विजयच्या नावावरती नोंद होईल. ब्लास्ट झालाय पहिला. धावसंख्या जाऊन पोहोचले 31, लॉस फॉर 3 विकेट्स. षटक क्रमांक 3 मात्र मार्गस्थ. आणि मी मगाशी सांगितलं की या मैदानामध्ये हवाई सफर जास्त होताना पाहायला मिळतात, कारण या मैदानामध्ये कित्येक तारे सितारे अवतरलेत पाहायला मिळाले. उस्मान पटेल असेल, कृष्णा सातपुते असेल, आकाश तारेकर असेल, ओमकार देसाई असेल, कारण आपण पाहिलंय मोठमोठे खेळाडू. हो इथे मात्र परंतु झेल नाहीये. गती परिवर्तनचा नक्कीच फायदा झाला होता का? या झाला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता परंतु झेल काय टिपता आला नाही. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीम पिंपळी 11 संघ जाऊन पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. 3 बाद 32 धावा टीम पिंपळी 11. नेक्स्ट मॅच धोंडेवाडी विपक्ष वळंजवाडी. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, तर दोन्ही संघाचे कर्णधार धोंडेवाडी विपक्ष वळंजवाडी. आपल्याला विनंती असेल, पहिला कॉल असेल आपल्यासाठी की एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपल्याला नाणेफेकीसाठी यायचंय. तर गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय कर्णधारांनी दुसऱ्या षटकासाठी प्रसाद वरती. धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 10.5च्या वरतीच धावसंख्या राखली आहे. चांगली धावगती म्हणावी लागेल टीम पिंपळी 11 संघ, कारण ज्यावेळेस तुम्ही 5 षटकामध्ये 50 प्लस कराल मित्रांनो, त्यावेळी नक्कीच मोठा प्रहार, परंतु लॉंग ऑन रिझन. विजय मात्र चेंडू खाली, इथे परतावा लागेल. विजय बॅक टू द पवेलियन. चांगली फटकेबाजी करत होता, कारण पाहिलं गेलं तर त्याचा स्टान्स वेगळा होता. मोठे फटके खेळण्यासाठी मी मैदानामध्ये आलोय ते दाखवून देण्याचा प्रयत्न विजयच्या माध्यमातून झाला, परंतु फटका एलिमिनेशन थोडस कमी झालं आणि फटका मात्र बाउंड्री लाईन क्रॉस करू शकला नाही. विकेट क्रमांक 4 तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजय चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत होता इथे मैदानाच्या आतमध्ये. या सारसोळेच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं ज्या वेळेस षटकार चौकार लागतात त्याच वेळेस खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये जल्लोष पाहायला मिळतो. फलंदाज रोहित मात्र स्ट्राईकिंगला सज्ज असेल. प्रसाद गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. यस कामी आलाय. काय घडेल? चेंडू खाली, क्षेत्ररक्षक यस इथे बबलिंग झालंय. चेंडू पर्यंत हातच गेला नाही. अजून धाव घेण्याचा प्रयत्न. एकच का? 2 धावा. यस हे झेल टिपायला हवेत, परंतु तुम्ही मित्रांनो क्षेत्ररक्षकाचं डिपार्टमेंट टीम घरात घर लक्ष देणं गरजेचं असेल कर्णधाराला, कारण कॅचेस विन द मॅचेस. या 2-2 धावा तुम्ही झेल सोडून बहाल करताय. त्या ज्यावेळेस फलंदाजी करार क्लोज मॅच असेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला त्याची किंमत किती आहे ती समजत असते. पुन्हा एकदा प्रसाद तू रोहित आहे का सचिन? हो इथे मात्र थांबवले.
चेंडू फेकी सुद्धा झाले हे, परंतु इथे मात्र फलंदाज सचिनला पाठवलंय पुन्हा एकदा रोहितने, कारण रोहित इथे त्याला माहिती आहे माझ्या बॅट मध्ये खऱ्या अर्थानं ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, मी मोठा प्रहार करू शकतो का? यस, करू शकतो. आता उर्वरित चेंडू तुमच्या हातामध्ये फक्त 9 वाजणार आहेत मित्रांनो, आणि 9 चेंडू मध्ये किती धावा तुम्ही धावफलकावरती लावाल यावरती या मॅचचं भवितव्य असणार आहे. कारण जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. 34 धावा धावफलकावरती आहेत, 50+ हे नक्कीच मानस खऱ्या अर्थानं टीम पिंपळी 11 संघाचं असणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा यस, चांगला खोदून काढलाय फटका कव्हरच्या वरतून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. यस, कव्हर बाउंड्री लाईनला टिपला जाईल झेल. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र रोहितला परतावं लागेल. विकेट क्रमांक 5. इथे मात्र तंबूच्या आश्रयाला टीम पिंपळी 11 संघ आणखी एक धक्का बसतोय, परंतु रोहितचं कौतुक करावं लागेल, कारण त्यानं मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू अतिशय देखणा प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तिथे मात्र सुरेख झेल टिपला गेला. बऱ्याच वेळानंतर झेल टिपताना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे झेल, एकही झेल सुटला नाही पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरता, मी सातत्याने सांगतो, हे आहे गावाच्या नावासाठीचं क्रिकेट, हे आहे गावाच्या नावासाठीचं समर्पित केलेलं क्रिकेट. खऱ्या अर्थानं इथे मला वैयक्तिक कुठलाही पैशाचा मोह नाही किंवा पैसा नाही आहे इथे. ओ, इथे दिशा भरकटली आहे का? यस, पंच आमच्याकडे वळले जात आहेत. इज अ वाईट कॉल. 35 लॉस फॉर 5 विकेट्स टीम पिंपळी 11 संघ. चौथं षटक मार्गस्थ प्रसादच्या माध्यमातून 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. पुन्हा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका खोदून काढलाय क्षेत्ररक्षक. हो हो हो, चांगला ॲपेट दिलाय तिथे. यस, चांगला ॲपेट पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट, परंतु 2 धावा वाचल्या म्हणे तिथे आकाश च्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं घरात घर संघासाठी आकाश हा खूप महत्वाचा खेळाडू आहे मित्रांनो, आणि एक चांगल्या खेळाडूकडून चांगल्या अपडेट पाहायला मिळत असतात. 2 धाबीची भर, धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 37 तिथे पहिलं करा. ओ, आता मात्र फटका इथे प्रहार केला, परंतु पुन्हा एकदा चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक जात नाही. पुन्हा एकदा आकाश बॅकिंगला जातोय. 1-2 धावा तर कंप्लीट केल्या जातील, परंतु ह्या 2 धावा वाचू शकतात मित्रांनो. तुम्ही तर जेल टिपले तर तिथे धावा वाचू शकतात. एंड ऑफ द 4 षटक. धावसंख्या जाऊन पोहोचली 39. 39 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकासाठी कर्णधार विजय वरती विश्वास दाखवलाय कर्णधारांनी. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये किती धावा निघणार. फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट थोडस नक्कीच याच्यावरती विचार करावा लागेल, कारण हे एक असं डिपार्टमेंट आहे त्यामध्ये तुम्हाला वारंवार संधी स्कोप असतो. डेड बॉलची संख्या होते, तिथे तुम्ही 100% द्या आपल्या संघाला. खऱ्या अर्थानं सदैव तुम्ही फ्रंट फुटला ठेवाल. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा. शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र थोडासा वेगळ्याच धाटणीचा पूल पाहायला मिळाला. चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेगच्या तिथून जातोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू फेकी होते. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट होणं गरजेचं असतं, कारण या चेंडूवरती 3 धावा तुम्हाला घ्यायला हव्या होत्या. परंतु मी सातत्याने सांगतो मित्रांनो, फिटनेस हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज विजय मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हो, इथे मात्र दिशा चांगली आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. याच पोहोचलाय स्क्वेअर लेग रिजनला. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे पहा चुक्या चुका चुका, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही मित्रांनो. पाहिलं गेलं तर इथे चुक्यावरती चुका पाहायला मिळत आहेत. अजून एक धाव मात्र, म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचले 44 धावा. धावा पहिल्या षटका इनिंग मधील 4 चेंडू शेष आहेत. षटक क्रमांक 5.
4.2चा खेळ संपलाय. फलंदाज सचिन ऑन स्ट्राइक. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू इथे पूल करण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू ओ हो खूपच खूपच सापडण्याचा प्रयत्न. येस ती रक्षकांची चुकी. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस केला जातोय. डायरेक्ट हिट केला जाईल नाही. पंच आमच्याकडे वळले जातील. यस वाईट कॉल प्लस आलेल्या 2 बाईच्या स्वरूपातील 2 धावा म्हणजेच 3 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील. पुढचा चेंडू पाहूया. ओ इथे चांगला चेंडू. पॅडल लाईनची गोलंदाजी. अतिशय सुरेख चेंडू. परंतु एक धाव मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा येणं गरजेचं असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 48. ऑन स्कोर बोर्ड टीम पिंपळी 11. चांगली धावसंख्या आहे म्हणायला हरकत नाहीये. ओ जोरदार प्रहार करायचा होता परंतु फुटवर्क नाहीये. आणि फुटवर्क हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही फुटवर्क जर घेतलं नाही तर तुमचा चेंडू मिडल ऑफ द बॅट होणार नाहीये. आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या झाली या इनिंगचा मला वाटते शेवटचा चेंडू. चला टीम धोंडेवाडी विपक्ष टीम वळणसवाडी. इथे चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू फेकी चांगली झाली. यस 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. तुम्ही तिथे विकेट आहे का? यस सर. म्हणजे एकच धाव आहे सर. दुसरीला 5 झाल्यात. 2 आहेत. यस ओके. 2 धावा कंप्लीट. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा म्हणजेच 50 धाव फलकावरती लागले. 50 धाबा धाव फलकावरती. 51 धावांचा वान जो कर्णधारांनी मानस ठेवला होता 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल ते रोखलं गेलंय. या धाबा कसा चेस केल्या जातील हा विचार टीम घरात घर करत असेल तर टीम पिंपळी 11 संघ. दरम्यान मी विनंती करेन वाळंजवाडी आणि धोंडेवाडी संघ दोन्ही संघ कृपा इथं मंचकाळ जवळ यायचे. आपला टॉस होणार आहे. वाळंजवाडी आणि धोंडेवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार कृपा इथं मंचकाळ जवळ यायचंय. धोंडेवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार धोंडेवाडी संघाचे कर्णधार वाळंजवाडी कॅप्टन आलेला आहे. धोंडेवाडी संघाचा कर्णधार विनंती करेन अविनाश कृपया इथं टॉस साठी यायचंय. कृपया सहकार्य करायचंय संघांनी. पिंपळी संघाला विनंती करेन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धोंडेवाडी संघ कृपया कर्णधाराला पाठवायचं. थोडस फास्ट धावायचंय. वॉर्मअप
भरत मर्डेकर, आपल्याला विनंती करतोय मी, इथं टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे, टॉस पाडून घ्यायचं आहे. आपण टॉस पाडण्यासाठी इथे यायचं आहे. धोंडेवाडी संघाचे कर्णधार अविनाश, प्रथमतः धोंडेवाडी संघाचं इथं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. वाळंजवाडी संघाचं मनपूर्वक स्वागत करतो. मी भरत मर्डेकर यांना विनंती करेन की आपण टॉस पाडण्यासाठी यायचं आहे. भैरवनाथ चषक 2022 अ गटातील हा दुसरा सामना यानंतर होणार आहे. धोंडेवाडी वर्सेस वाळंजवाडी. छापा द कॉल काटा. वाळंजवाडी संघ इथं टॉस जिंकलाय. हा पहिला सामना असणार आहे आपला या स्पर्धेतील. तर आपण काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षणच आहे. कारण हॅलो, क्षेत्ररक्षण स्वीकारण. धोंडेवाडी संघ टॉस हरलाय. वाळंजवाडी संघानं क्षेत्ररक्षण घेतलंय. धोंडेवाडी संघ आणि वाळंजवाडी संघ दोन्ही अनुभवी संघ आहेत. तर आपली काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकाचा सामना असणार आहे. तर आपण कितपर्यंत टार्गेट सेट करू शकता? आम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. आम्ही 5 ओव्हरमध्ये 60 रन तरी कमीत कमी मारू आणि त्यांना अडवायचा प्रयत्न करू. धोंडेवाडी संघाचं एक म्हणणं आहे की 60 रनपर्यंत ते टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतील आणि 60 रन रोखण्याचा पण प्रयत्न करतील. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्ही तरी 50च्या आतच ठेवू 5 ओव्हर. धन्यवाद दोन्ही संघांना. आमच्या भैरवनाथ तरुण मंडळ जवळ आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब जवळ यांच्या वतीनं शुभेच्छा. मान्यवरांचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, धन्यवाद. ज्यांचा आवाज टॉस का बॉस या ठिकाणी आपण ऐकत होता अनिलदादा कदम, खऱ्या अर्थानं आमचे ज्येष्ठ सिनियर. तर धन्यवाद. जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगले. पहिली मॅच या भैरवनाथ चषक 2022 मधली, खऱ्या अर्थानं भैरवनाथ क्रिकेट क्लब जवळवाडी आयोजित भैरवनाथ चषक 2022 या स्पर्धेतील पहिली मॅच आपल्या समोर आहे. खऱ्या अर्थानं टीम पिंपळी विपक्ष टीम घरात घर. खऱ्या अर्थानं पिंपळी 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा धाबलकावरती जोडले. 51 धावांचा बाण घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली. प्रसाद आणि आकाश गोलंदाजी मार्क वरती. मिलिंद मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. आपल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 1 आपल्या नावे घेऊन काऊ कॉर्नर सजलाय. तदनंतर आपण पाहिलं केलं तर एक पॉइंट कव्हर बाउंड्री लाईन सजली आहे. म्हणजेच काहीतरी वेगळी रणनीती. शॉर्ट पिचचा मारा केला जाऊ शकतो का वाईडी श्वारकर ठेवले जातील पाहायचंय. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे. तदनंतर मात्र मिड विकेट सजलंय. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन. पहिला चेंडू खूप शॉर्ट पिच चेंडू होता आणि या चेंडूसाठी पाहतो पॉइंटचा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला मी का सजवलाय हे मात्र इथं पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती एक समजदारीचं क्रिकेट प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला. आकाशच्या माध्यमातून, सॉरी. एका धाबेने नक्की श्री गणेश झाला. 51 धाबांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि प्रसाद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रसादच्या बॅट मधून 1 धाव आली आहे. आता मात्र बॅटची एज लागते. हो 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 इथे मात्र का फुटवर्क खूप महत्वाचं आहे.
थोडासा 19-20 झाला, कारण बॅटचा पेस पूर्णतः बंद झाल्यानंतर बॅटच्या खालच्या हिस्साला चेंडू येऊन आदळला होता. म्हणजेच तुम्ही थोडीशी लवकर बॅट फिरवली की काय, टायमिंग प्रॉपर नाही आणि ज्या वेळेस टायमिंगची फसगत झाली त्या वेळेस तुमचा फटका मिसहँडिंग झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद गोलंदाजी मार्क वरतून सज्ज झालाय. इथे मात्र आकाशसाठी सुरेख चेंडू, यस लाऊड अपील, परंतु पंच सांगतायत बायडिश आहे. इथे मात्र स्टंपांवरती हा चेंडू नाही आहे, परंतु चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते टीम पिंपळी 11 संघाच्या माध्यमातून. मिलिंद चांगली खऱ्या अर्थानं गोलंदाजी आणि जो टीम स्पिरिट आहे जर पिंपळी 11 संघाचा पाहिलं तर खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण पहिली मॅच आहे, आजचा फ्रायडेचा वर्किंग दिवस आहे, तरी सुद्धा मॅचेस खेळायसाठी आपण अवेलेबल राहतो, ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आता मात्र अतिशय सुंदर देखना फटका पाहायला मिळाला. या चांगलं क्षेत्ररक्षण यार, लाजबाब सुरेख क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आपल्या संघासाठी वाचवल्यात धाबा म्हणेल इथे मात्र, आणि ह्या धावा खूप कामी येणार आहे. 2 धावेची नक्कीच भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं मिलिंद. पुन्हा एकदा इथे मात्र काय घडेल, इथे धाव बाद करण्याचा मौका होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रसाद आणि आकाशच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट, चोरटी धाव म्हणावी लागेल. 4 धावा धाव फलकावरती टीम पिंपळी 11 संघ. नेक्स्ट मॅच टीम धोंडेवाडी विपक्ष टीम वळंजवाडी या 2 संघांच्या दरम्यान पुढची मॅच आपल्या समोर रंगणार आहे. आजचा फ्रायडेचा दिवस म्हणजेच ए ग्रुप मधील 8 संघ आज एकमेकांसमोर भिडले जातील आणि त्यातून एक जाईल टॉप 4 मध्ये. या चांगला चेंडू होता, त्याला चांगली दिशा दिली, या सुरेख खेळाचं प्रदर्शन प्रसादच्या माध्यमातून. डीप मिड विकेट रिजनला चेंडू दन 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 सीमारेषा पार. या इनिंग मधला लागतोय पहिला चौकार प्रसादच्या माध्यमातून. एंड ऑफ द फर्स्ट षटक, धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवर. आठ धावा धाव फलकावरती आहे. तुमचा विचार केला 51 धाब्यांचा, तर खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 10.20 ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. त्यामध्ये कुठेतरी कमी पडलाय का टीम घरतघर संघ, हे नक्कीच येणाऱ्या या षटकामध्ये पाहायला मिळेल. कारण अजूनही एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुमच्या सोबत असेल, त्या षटकामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 3 क्षेत्ररक्षक त्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. म्हणजे फलंदाजांना चान्स आहे या 2 षटकामध्ये थोड्याशा धाबा जास्त करणं गरजेचं असतंय, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी मिलिंदच्या माध्यमातून. आता गोलंदाजी मार्कवरती मात्र सचिन आलेला पाहायला मिळतोय आपल्याला. षटक क्रमांक 2 आपल्या नावे. फलंदाज मात्र आकाश स्ट्राइक एंडला सज्ज होईल. आकाशच्या बॅट मधून मोठे 2 प्रहार टीम घरतघर संघाला अपेक्षा असेल. इथे मात्र जोरदार प्रहार तर केलाय, परंतु प्रोटेक्शन आहे बाउंड्री लाईनला, लॉंग ऑन लेन रिझनला. फक्त एकाने एकच धाव. इथे कुठेतरी आपल्या बॉडी पासून लांब खेळण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. मित्रांनो, सातत्यपूर्व मी सांगत असतो की आपण वीरेंद्र सेहवाग होऊ शकत नाहीये, कारण सेहवागने असं दाखवून दिलंय क्रिकेट विश्वाला की लांबून मी बॅट फिरवली तरी मी मोठे प्रहार करेन, परंतु आपल्याला बॉल पर्यंत जावं लागेल. इथे फुटवर्क घ्या. पुन्हा एकदा तीच दिशा होती, पुन्हा एकदा इथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न बेट झाला आणि इथे घात झाला असता, परंतु लक मात्र टीम घरतघर संघाच्या बाजूने. अन्यथा आकाशला मात्र परतावं लागलं असतं, 101% परतावं लागलं असतं. गोलंदाज मात्र सचिनच्या हातामध्ये चेंडू गॅदर करता आला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्येमध्ये बदल, 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 2 आपल्या नावे. सचिन घेऊन आलाय. 1.2 षटकाचा खेळ संपलाय. प्रसाद खऱ्या अर्थाने चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न खूप महत्वाचा असणार आहे. याच गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, त्याला दिली योग्य दिशा. 1 धाव मात्र कंप्लीट होईल कव्हर रिजन मध्ये. एका धावीनी धावफलक इथे पुढे थोडस हलतं ठेवलं जातंय, परंतु विजयाच्या दिशेने जाण्याचा मार्ग तुम्ही 2 षटकामध्ये अवलंबायला पाहिजे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या. परंतु तो करताना मात्र टीम घरतघर पाहायला मिळाली नाही. सलामीवीर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत, परंतु मोठा प्रहार इथे होणं गरजेचं असेल.
पुन्हा एकदा सचिन, अतिशय चांगली देखणी गोलंदाजी, शॉर्ट पिच चेंडू, मोठा प्रहार, परंतु तिथे यस नो मॅन एरिया, इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑफचं रिझन खाली ठेवलंय, चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. आकाशच्या बॅट मधून इथे आलाय मोठा प्रहार. हा फटका, इथे क्षेत्ररक्षणाची रचना फार थोडी वेगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळेल, कारण सातत्यपूर्व जर क्रिकेटचा विचार केला या खऱ्या अर्थानं मर्यादित षटकांचा, तर आपण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे दोन क्षेत्ररक्षक प्रॉपर सजलेलेच पाहायला मिळतो. परंतु इथे थोडंसं चेंजेस पाहायला मिळालं होतं. जर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक असता तर इथे आकाशला परतावं लागलं असतं, परंतु जर त्याला महत्व नाही क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, सचिन सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला मात्र आकाश काय करेल. 16 धावा, खोलवर टप्प्याचा चेंडू, यस बॅटच्या एज लागतीये, क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगला रॉकेट थ्रो पाहायला मिळाला, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मात्र मार्गस्थ असताना 19 चेंडू 34 धावा. पीटीसी खरोखरच खूप कौतुक करतो मी, सातत्यपूर्व सांगत असतो की पीटीसीचं अपडेटिंग क्लिअर रेटिंग ही खूप चांगली आहे. आणि इथे मात्र मारायला हवा होता हा चेंडू, परंतु प्रसादने सोडलाय चेंडू. व्हाईट बॉल आहे, कारण ज्यावेळेस तुम्हाला लॉलीपॉप, ह्या चेंडूला लॉलीपॉप म्हटलं जातं, तुम्ही या चेंडूवरती मोठा प्रहार करून 4 धावा 6 धावा उचल करू शकता, तर व्हाईटला महत्व नसतंय आणि ते करणं गरजेचं असतंय फलंदाजांनी. इथे मात्र यस फिरलाय, भूम करून फिरला चेंडूवरती प्रहार, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतो. मॅक्सिमम षटकार प्रसादच्या बॅट मधून, आणखी एक प्रहार. धावसंख्या जाऊन पोहोचले 24, 24 धाबा. यस इथे मात्र बराच वेळ थांबला, दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत बेट केला, तदनंतर मात्र मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून आला प्रसाद, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 24 धावा. 18-27 समीकरण नव्याने आपल्या समोर असेल. 18 चेंडू 27 धावा. चला थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. आयला ते दादा पण गेलेत. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी मिलिंदला प्राचारण केलंय. खऱ्या अर्थानं विचार केला तर 18. तर तिसऱ्या षटकासाठी प्राचारण पुन्हा एकदा. मिलिंदच्या हातामध्ये चेंडू, राजेश मात्र आकाश मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला. 18-27 समीकरण टीम घरात साठी असेल. हो 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 हो, चांगला फटका सजावला. यस, वन बाउंड चेंडू, काऊ कॉर्नर रिझन सीमारेषा पार. आणखीन एक दणदणी दमदार चौकार आकाशच्या बॅट मधून येतोय. टीम जवळवाडी, आपले सर्व स्वयंसेवक प्लीज मित्रांनो लक्ष ठेवा. आपण या साईडला थोडस सगळ्यांनी लक्ष ठेवा. लवकरात लवकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करूया आपण. थँक्यू. मैदानाच्या बाहेरून चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवलाय, परंतु टीम जवळवाडी, खऱ्या अर्थानं आपण थोडस लक्ष द्या सर्वांनी. एका जागेवरती सगळेजण बसू नका. खूप महत्वाची भूमिका असते आपल्या आयोजनामध्ये, आणि ज्यावेळेस आपण स्वतः आयोजक असतो त्यावेळेस खूप महत्वाची भूमिका. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज मिलिंद. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आकाशनी. 4 धाब्यांबरोबर धावसंख्या 28. 28 धावा म्हणजे 17 चेंडू 23 धावा. समीकरण 99 असेल.
पुन्हा शॉट पीस एज लागली आहे क्षेत्ररक्षक तिथे शॉट माइंडले खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 3 धाबा कंप्लीट केल्या जातात. समीकरण 99 16 चेंडू 20 धाबेचा आपल्या समोर असेल. पहिल्या 2 चेंडूवरती मिलिंदने 7 धाबा खर्ची घातल्यात. म्हणजेच टीम घरात घर इथे मात्र विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळते. इथे धाबांना अंकुश ठेवावा लागेल. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकाव्या लागतील. तुम्हाला डॉट बॉल इथे फेकावे लागतील तर टीम पिंपळी 11 संघ मॅच मध्ये राहू शकतोय. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला दिलेली चांगली दिशा. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त एकच धाव असेल. यस, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तदनंतर चांगली फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेवरती समाधान. धावसंख्येचा विचार केला तर 32. नो लॉस फॉर टीम घरात घर 11 संघ. 15 चेंडू 19 धावा. 15 चेंडू 19 धावा. समीकरण विजयाचा असेल. किती षटकार लावणार? येणाऱ्या या उरलेल्या चेंडू मध्ये काय करणार आकाश हे खूप महत्वाचं असेल. पुन्हा शॉर्ट पिच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पंच आमच्याकडे बळले जातात. या वाईट कॉल. 15-18 समीकरण 99 आपल्या समोर असेल मित्रांनो. नेक्स्ट मॅच असेल धोंडेवाडी विपक्ष टीम बळंजवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण आपल्या स्क्वॉड निशी सज्ज राहा. विनंती राहील आपल्याला. पुढचा चेंडू. यस, मोठा प्रहार परंतु काऊ कॉर्नर सजलाय आता. यस, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने आकाशला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट पडला. चांगला झेल इथे मात्र पाहायला मिळाला. वैयक्तिक 16 धावा करून तंबूच्या दिशेने परतला आकाश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसरा आकाश. पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद सज्ज झालाय. नवीन फलंदाज आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु प्रसाद इथे चांगली दिशा देतोय परंतु शॉट पाईन लेग तिथे तैनात आहे. चांगलं गॅदरिंग झालं. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागेल. आकाश, एक आकाश बाद झाल्यानंतर आता दुसरं आकाश. इथे मात्र खऱ्या अर्थानं संघाला गरज आहे लिडिंग करण्याची. शेवटपर्यंत न्यायचं असेल संघाला तर इथे आकाशची खूप महत्वाची भूमिका. त्याचबरोबर प्रसाद शेवटपर्यंत उभं राहावं लागेल कारण विकेट पडल्यानंतर खूप मोठं नुकसान होत असतं संघाचं. शॉर्ट पिच चेंडू पाठलाग करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळले जातात. कवायत केली जातीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 35 धाबा. लॉस फॉर 1 विकेट. हो, सुरेख चेंडू खोदून काढलाय. आता मात्र तिथे प्रोटेक्शन आहे. सुरेख झेल टिपला जातोय. यस, लॉंग ऑफ रिजनला परतावं लागेल आकाशला. विकेट क्रमांक 2 तंबूच्या दिशेला. घरात घर संघ मात्र अडचणीमध्ये. यस, विकेट पडले त्या सुद्धा 2 आकाश मात्र. $35. 3 षटकाचा खेळ संपलाय. म्हणजे 12 चेंडू तुम्हाला हवे आहे 16 धावा. समीकरण जर पाहिलं गेलं तर दोन्ही बाजूला मिळतं जुळतं आहे. इथे मात्र पिंपळी 11 संघाचा विचार केला तर तुम्हाला या 12 मधले 8 चेंडू तरी 4 चेंडू तरी डॉट टाकावे लागतील.
हा टार्गेट आहे आणि ते ज्या वेळेस समीकरण आपण वेगळ्या पद्धतीनं घेत असतो मित्रांनो, जर विचार केला खऱ्या अर्थानं तुम्ही डॉट चेंडूवरती भर आता देणं गरजेचं असेल, परंतु टीम घरात घर संघ खऱ्या अर्थानं प्रसाद ज्या रिदम मध्ये खेळतोय आतापर्यंत त्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलाय. 14 16 धावा 16 धावा वैयक्तिक खऱ्या अर्थानं प्रसादच्या नावे आहे. त्यामध्ये एक षटकार एक चौकार आहे. म्हणजे संघासाठी उपयुक्त खेळी साकारले म्हणेन, परंतु ही खेळी ज्या वेळेस फळाला येईल, ज्या वेळेस कामी येईल, तुम्ही संघाला विजयी करून मैदानाच्या आतमधून बाहेर याल. कारण सातत्यपूर्व आपण पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी करता स्टार्टला, परंतु फिनिश खूप महत्वाचं असते. चला थोडस स्पीडअप ठेवा, जास्त वेळ वाया घालू नका मित्रांनो, विनंती राहील आपल्याला. तिसऱ्या षटकासाठी चौथ्या षटकासाठी प्राचारण केलंय रोहित. फलंदाज मात्र चेतन आहे ना, चेतन. यास इथे मात्र काय घडेल, पंच आमच्याकडे पळते जात आहेत. यास वाईट कॉल. अवांतर धावा तुम्हाला या स्टेजला खूप महागात पडू शकतात, रोखलं पाहिजे. हे अवांतर धाब्याचं सत्र खऱ्या अर्थानं रोखणं गरजेचं असेल. तुम्ही इथे डॉट बॉल वरती जाणं गरजेचं आहे. चेतन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, या चांगला प्रहार पाहायला मिळाला. कावू कॉर्नर थोडासा खाली रिझन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु 2 धाबा सहजरित्या पूर्ण झाल्यात. प्रसाद गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इथे मात्र कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असेल. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा म्हणजेच 13 धावा तुम्हाला अजूनही बनवायच्या आहे. तुमच्याकडे चेंडू असतील 11. एक खऱ्या अर्थानं जर पाहिलं या खेळपट्टीचा या मैदानाचा विचार केला तर ह्या सहजरित्या काढल्या जाऊ शकतात, परंतु क्रिकेट एज अ गेम. त्या दरम्यान इथे मोठा ब्लास्ट झाला. याच फलंदाज चेतनाच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत मॅक्सिमम षटकार. या मॅच मधली रंगत कमी केली खऱ्या अर्थानं म्हणेन, जी तुरस होती ती या षटकारही कमी केली म्हणेन. धाव संख्या जाऊन पोहोचवली तब्बल 44. 44 धावा धावफलकावरती. 7 धाब्यांची गरज. येणारे चेंडू 10 तुमच्याकडे. हो पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. मोठा चेस असेल क्षेत्ररक्षकासाठी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का नाही, थांबवलंय. यास प्रसादने थांबवलंय चेतनला, कारण नाहक विकेट नको आहे. 9 चेंडू 6 धावा. नव्याने समीकरण तुमच्या समोर असेल. हो 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 समजदारीचा पटका. इथे मात्र नेत्रदीप पटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तिथे मात्र 2 धाब्यांची भर पडेल. प्रसाद एक चांगली फलंदाजी करतोय, लाजबाब खरोखरच सलामीला आलाय. तदनंतर मात्र आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघाची नौका इथे पार करताना पाहायला मिळते. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गचा विचार केला तर रोहित निघेल. ओ पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं कलात्मक पटका पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धाब्यावरती समाधान असेल. सात चेंडू 3 धावा. 3 धावा 7 चेंडू. नव्याने समीकरण आपल्या समोर. इथे मात्र काय घडेल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, फेकी करेल. त्या दरम्यान घेतलेल्या दुहेरी धावा. यास इथे विजयाच्या दिशेने मार्गस्थ असताना पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला तर 50 धावा धावफलकावरती, म्हणजे स्कोर लेवल 1 धाब्याची आवश्यकता. टीम घरात घर 11 संघाला विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये. नेक्स्ट मॅच टीम बळंजवाडी
प्लीज आपण टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहा, लगेचच आपला स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये उतरवायचा आहे. त्याचप्रमाणे टीम धोंडेवाडी आपले सलामीची जोडी आपण सज्ज ठेवा. गोलंदाजी मार्कवरती विजय, स्ट्राईक एंडला प्रसाद विजयी. फटका खेळला जाईल का? काहीतरी वेगळं धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहे. टीम घरात घर 11 संघ, खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेतील पहिली मॅच, पहिला विजय मात्र टीम घरात घर नावाच्या पुढे जोडला जातोय. याच पहिली मॅच अतिशय चांगल्या देखण्या खेळाचं प्रदर्शन केलं टीम पिंपळी 11. आपलं